नमस्कार, मी पूजा मंडे व्लॉग युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी युट्यूबचं चॅनल कशासाठी उघडलं ते। आपल्याला बाहेर पण जायचं नाही, म्हणजे जायला जास्त परवानगी पण नाही बाहेर इथं आमच्या घरामध्ये। घरातच बसून मला काहीतरी करायचं आहे म्हणून मी युट्यूबचं चॅनल काढले। ह्याच्या आधी मी एक रेसिपीचं चॅनल पण काढलंय, त्याला चांगला रिस्पॉन्स आलाय, चांगलं सबस्क्रायबर पण आहे ती, पण चॅनल मॉनिटाईज नाही झालेलं। का झालं नाही, माझ्याच काहीतरी चुका आहे त्या, मला ज्या आधी समजलं नव्हतं। म्हणजे काय काय करायचं असतं, एखादा व्हिडिओ अपलोड करताना काय काय गोष्टी करायच्या असतात ते मला आधी माहिती नव्हत्या, आता माहिती व्हायला लागल्या, पण तो खूप वेळ झालाय त्याला, म्हणून मी हे दुसरं चॅनल काढले। तर ह्या चॅनलला माझे सपोर्ट करा। प्रत्येकाकडे कला असते, त्या बिन कलाच असं कोण जगामध्ये माणूसच नसेल, देवानं कुठली ना कुठली कला त्याच्या अंगामध्ये भरलेलीच असते। घरातल्याच काहीतरी गोष्टीमुळे मी माझं शिक्षण तर काही पूर्ण करू शकले नाही, पण मला घरात बसूनच काहीतरी करायचंय। सारा प्रयत्न केला होता, केकचा बिझनेस पण स्टार्ट केला, सुरुवातीला त्याला चांगला रिस्पॉन्स पण आला, पण काही दिवसानंतर ते पण बंद करावं लागलं मला, कारण गावाकडच्या भागामध्ये, आणि एक गाव म्हणजे असं पूर्ण गाव पण नाही, अशी एक वस्ती आहे, तिथं आपण कुठला तरी बिझनेस स्टार्ट करायचा म्हटलं तर खूप साऱ्या गोष्टींना फेस करायला लागते आपल्याला। मग मी केकचा बिझनेस स्टार्ट केला। मोबाईलमध्ये इतकं बघितलं म्हणजे युट्यूबवरती खूप सारे व्हिडिओज बघितले, सगळ्या गोष्टी मी मोबाईलमधून शिकले होते। मला वाटते की मी एक 90% मोबाईलमध्ये शिकलेले असतं, सगळं माहिती, केक कसा बनवायचा सगळं, पण ते हाताळायला आपल्याकडे सामान नव्हतं। मग त्याचं तर करायचं काय, असं एकदम तर सामान आणून आपल्याला जमलंच नाही तर काय करायचं। मग त्याच्यासाठी मी म्हटलं क्लास लावूया। क्लास लावायची तर काही गरजच नव्हती, सगळं मला येत होतं, पण ते सामान मला हाताळायला मिळेल, तिथं काय खराब वगैरे झालं, जास्त कमी पडलं तरी काय असं कोण काही बोलणार नाही असं वाटायचं, म्हणून मी क्लास लावला। क्लास होता 3 दिवसाचा क्लास होता तिथं। मी त्यांना म्हटलं की मी इतकं त्या क्लासमध्ये गेल्यानंतर इतकं त्यांना प्रश्न विचारायचे की त्या म्हणायचे तुला शिकायची काही गरजच नाही, ऑलरेडी सगळं तुला माहिती आहे, ह्यातलं इसेन्स कशाला म्हणते ती, इमल्शनचा काय वापर आहे, तुला कुठलं नोझेल वापरायचं, सगळं मला माहिती होतं। पण त्यांना म्हणायचे की मला वस्तू हाताळायच्या होत्या आधीच, म्हणून मी तुमच्यापाशी क्लास जॉईन केलाय। मग एका दिवसामध्ये सगळं शिकून घेतलेलं, बेसिक जे असतंय की नाही, म्हणजे वस्तू कशा हाताळायच्या हे सगळं तिथं शिकली। मग आईस केक सगळ्यात आधी शिकून घेतलं। मग त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला 4 प्रकारचं केक शिकवलेलं। आईस केक मधलं थीम केक वगैरे हे ऑप्शनल होतं, म्हणजे तुम्हाला जर शिकायचं असेल तर एक्स्ट्रा तुम्ही दिवस शिकू शकताय असं होतं, पण मी काही जास्त एक्स्ट्रा शिकलेलं नाही, कारण आपल्याला हे सातलं सगळं माहिती आहे। हे जो मेन बेस आहे ना, तो जर जमला की नाही करायला, मग सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, हे माझ्या डोक्यात होतं। मग मी 4 केक शिकून घेतले सगळ्यात आधी। मग नंतर घरी आल्यानंतर एक 4-5 दिवसानं मी आमच्या मिस्टरांना मागे लागले की मला सामान आणून द्या, आम्ही सगळ्या गोष्टी शिकले आता। मग त्यांनी मला सामान आणायला पैसे दिले। मी सुरुवातीला 3-3.5 हजाराचं साहित्य आणलेलं केकचं, त्यामध्ये मला चांगला रिस्पॉन्स पण मिळाला बरं का, म्हणजे केक माझं चांगलं खपायला लागलं। आणि तुम्हाला दाखवते मी, चला पुढे बघा ह्या व्हिडिओमध्ये कसल्या प्रकारचं मी केक बनवायची। तर असलं केक मी बनवायची, चांगला रिस्पॉन्स पण यायचा। मग साध्या केकला पण चांगल्या ऑर्डरी यायच्या इथं, खूप जणांनी केक नेलं आणि त्याचं नंतर त्यांनी म्हणजे उधार नेलं, पुन्हा पैसे देतो बोलले आणि दिलेच नाहीत, अजून पण दिले नाहीत। आता मला वाटतं केकचं मी बंद करून 1-1.5-2 वर्ष होत आला असते, मी अजून काही पैसे दिलेले नाही, म्हणून मी ते बंद करून टाकलं। आणि मी सुरुवातीला काय केलं की ते एखादी गोष्ट मिळत नाही बाबा, आपल्याला जरा लांब थोड्या अंतरावर जायला लागते, म्हणून इथंच आपण अवेलेबल करून देऊ शकतो त्यांना, अशाच थ्रू मी केलं होतं। तरी सुद्धा ते चाललेलं नाही, त्यांच्या मेंटॅलिटीवर राहतंय, ते आपल्याकडून घेतील न घेतील त्यांचा प्रश्न असतोय। मग खूप साऱ्या गोष्टी करून मी युट्यूबकडे वळल्या, म्हणजे हे एक मला मार्ग दिसला की पैसे कमवण्यासाठीचा। ह्याला कष्ट पण करावं लागतं बरं का, एडिटिंग जमलं पाहिजे, व्हॉइस ओव्हर व्यवस्थित आला पाहिजे। तर मी एक कुकिंगचं चॅनल काढलेलं, त्याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओज टाकले, पण ते चॅनल मॉनिटाईज झालं नाही। काही कारण म्हणजे कसं होतं, सुरुवातीला आपल्याला काही काही गोष्टी माहिती नसते, ते की व्हिडिओ कसा अपलोड करायचा किंवा कुठलं जोडायचं जेणेकरून आपला तो व्हिडिओ त्या रँक लिस्ट मध्ये गेला पाहिजे। ह्या गोष्टी आपल्याला काही आधी माहिती नसते, आणि मला पण ते तसंच माहिती नव्हतं। तर ते टॅग कसं जोडायचं किंवा त्याला थंबनेल कसं जोडायचं, सुरुवातीला मला तर हेच माहिती नव्हतं की त्याला थंबनेल म्हणते ती म्हणून, आणि ते तयार करायला मला जमलं की, पण ते कसं जोडायचं, काय जोडायचं काही सुद्धा माहित नव्हतं। मला वाटतं मला 1-1.5 वर्ष होत आला तरी
त्याच्यानंतर माहिती झालं की त्याला थंबनेल म्हणते ते, आणि ते थंबनेल जोडायचं असतं, कसं जोडायचं असतं काय तोपर्यंत खूपच वेळ झालेला. आणि ते नसते का 1 वर्षाच्या आतमध्ये 4000 वॉच टाइम पूर्ण करायचा आहे आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण करायचं आहे, ते 1 मिलियन व्ह्यूज आल्या पाहिजे. हे सगळं काही मला माहिती नसल्यामुळे झालं. तरी पण मी ते चॅनल अजून कंटिन्यू केले बरं का. म्हणजे ते म्हणतात ना की झालं तर झालं मॉनिटाईज आपलं चॅनल, ते त्याला चांगला रिस्पॉन्स येतोय बरं का. पण व्हिडिओज पण लोक बघते, ते जास्त आवडते सगळ्यांना बोललेलं माझं. तुम्ही पण बघा, तिथे जाऊन तुम्हाला लिंक टाकते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही जर नव्याने एक युट्यूबचं चॅनल काढायचा प्रयत्न करत आहे किंवा तुम्हाला पण चॅनल काढायचं तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, त्या म्हणजे बेसिक तुम्हाला माहिती पाहिजे सुरुवातीला, तर तुम्ही चॅनल खोलू शकता आणि त्याला चांगला रिस्पॉन्स पण येईल बरं का. तसंच मी हा एक ब्लॉगचं चॅनल काढलंय, ह्याला पण चांगला रिस्पॉन्स यायला लागलाय, म्हणून ह्याच्यामध्ये म्हटलं तुम्हाला ह्या गोष्टी शेअर कराव्या, जेणेकरून तुम्हाला पण मदत होईल ह्या व्हिडिओ थ्रू, की आपण पण असं केलं तरी ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्याआधी चॅनल एक आधी खोललेलं होतं आणि त्यामध्ये मी ज्या चुका केल्या ती ह्या चॅनलवरती मला चुका करायच्या नाही, त्या मॉनिटाईज झालं नाही. मग त्या चुका तुम्ही करू नका. तुम्हाला मी सांगते, तुम्ही जर नवीन चॅनल उघडायचा विचार करत असशील तर मी तुम्हाला सांगते काय काय गोष्टी तुम्हाला बेसिक काय काय जमलं पाहिजे. सुरुवातीला तर तुम्ही एक कॉन्टेंट तुमचा कोणता असेल तो सिलेक्ट करा सगळ्यात आधी. म्हणजे कशाचाही असू शकतो. तर तुम्हाला एखादी मेहंदी वगैरे काढता येते चांगली, तर त्या मेहंदीचं तुम्ही व्हिडिओ टाकू शकताय. म्हणजे तुम्हाला त्यामध्ये दिसायचं पण नाही, पण तुम्हाला व्हिडिओ टाकायचा आहे, तर तुम्ही मेहंदीचं एखादं टेबल असो कशावरती तुम्ही हात ठेवू शकतायचा आणि कॅमेरा सेट करायचा व्यवस्थित, आणि मेहंदी कशा प्रकारे तुम्ही काढताय हे दाखवू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने तुम्ही तो पण व्हिडिओ टाकू शकताय. तुम्हाला उत्तम प्रकारे वेणी वगैरे घालता येत असतील, म्हणजे हेअरस्टाईल वेगवेगळ्या बनवता येत असतील, तर तुम्ही त्याचे व्हिडिओ टाकू शकताय कॅमेरा सेट करून. आणि खूप सारे अशा गोष्टी येते की आपण घर बसल्या करू शकतोय. चला तर मग हा व्हिडिओ इथे एंड करते. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.